पुणे मनपा निवडणूक आणि या ठिकाणी मतदारांना चांदीच्या वाट्या वाटल्याचा आरोप आहे। कात्रजच्या प्रभाग क्रमांक 40 मध्ये चांदीच्या वाट्या वाटल्याचा आरोप आहे। ठाकरे सेनेचे उमेदवार वसंत मोरे यांनी हा आरोप केला आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, नेमकं काय प्रकरण आहे? काल रात्री उशिरा हा प्रकार घडल्याचं वसंत मोरे यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे आणि चांदीच्या मुलामा असलेला म्हणजे चांदीच्या दिसणाऱ्या वाट्या आहेत त्या वाटप केल्याचा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे। एक टेम्पो पकडण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये या चांदीच्या वाट्या ज्या दिसतात त्याचे जे बॉक्स आहेत ते दिसत आहेत आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे उमेदवार प्रकाश कदम यांचं एक फोटो आहे तो सुद्धा तिथं दिसतोय आणि हा सगळा प्रकार वसंत मोरे यांनी उघडकीस आणलेला आहे। हा सगळा प्रकार आता पोलिसांच्या निदर्शनास त्यांनी आणून दिलेला आहे आणि पोलिसही पुढची कार्यवाही आहे ती करतायत। पण या पक्षाचे म्हणजे अजित पवारांच्या पक्षाचे प्रकाश कदम आहेत यांची प्रचार पत्रिका सुद्धा तिथं आढळून आलेली आहे, मतदार यादी सुद्धा आढळून आलेली आहे असा आरोप वसंत मोरे यांनी केलेला आहे आणि सदर जी गाडी पकडण्यात आलेली आहे ती प्रचारासाठीच या प्रभागात आलेली होती असा सुद्धा दावा वसंत मोरेंचा आहे। या संपूर्ण प्रकरणी आता त्यांनी पोलिसांकडे तक्रारही दाखल केलेली आहे आणि पोलिसांकडून भारतीय विद्यापीठ पोलिसांकडून या संपूर्ण घटनेचा पुढचा तपास आहे तो सुद्धा केला जात आहे। निश्चित अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता। पुण्यामध्ये प्रशासनाकडून मतदानाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात येते। ईव्हीएम आणि मतदान साहित्याचं वाटप सुरू आहे। मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याकरता सगळ्या यंत्रणा सज्ज आहेत। 4011 मतदान केंद्र पुण्यात उभारण्यात आली आहेत। आढावा घेतला आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीची मतदानाची प्रक्रिया उद्या पार पडते आणि त्याआधी पुण्यामध्ये उद्या होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत अशा पद्धतीने आता मतदान यंत्रांचं वाटप हे केलं जात आहे। आपण सध्या कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयामध्ये आहोत आणि इथे सध्या या मशीन्स आहेत, वेगवेगळं स्टेशनरी साहित्य जे संपूर्ण या मतदान प्रक्रियेदरम्यान लागतं ते सगळं साहित्य आहे, ते किट संपूर्ण आता या संपूर्ण कर्मचाऱ्यांना देण्यात आलेलं आहे आणि आता हे संपूर्ण साहित्य घेऊन हे सगळे कर्मचारी मतदान केंद्रावर जाणार आहेत। आता अवघे काही तास मतदानाला उरलेले आहेत। पुण्यात जवळपास 41 प्रभाग आहेत आणि या 41 प्रभागांमध्ये 165 नगरसेवक असणार आहेत। या आधी 2 नगरसेवक हे बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे उद्या 163 जागांवरची निवडणूक होते ज्याच्यामध्ये जवळपास 1155 उमेदवार आहेत आणि तो प्रचार संपल्यानंतर आता सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे मतदानाचा आहे आणि ती मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशासन सुद्धा सज्ज झालेलं आहे आणि पुण्यातल्या 15 क्षेत्रीय कार्यालयामध्ये अशा पद्धतीने मतदान यंत्र आणि त्याला लागणारं जे इतर साहित्य आहे त्याचं सुद्धा वाटप केलं जात आहे। त्यामुळेच लोकशाही सुदृढ करण्यासाठी तुम्ही सुद्धा उद्या मतदान करण्याला बाहेर पडा आणि संपूर्ण मतदानाचा जो आपला हक्क आहे तो सुद्धा बजवावा असं आवाहन लोकशाही मराठी सुद्धा करत आहे। कॅमेरामन तुषार नानावरसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।